हिमोग्लोबिन हे रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. जेव्हा हिमोग्लोबिन कमी होतं तेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावरती होतात. जसं की हिमोग्लोबिन कमी झालं की पहिला परिणाम म्हणजे आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता जाणवते, व्हिटॅमिन B12 व फॉलिक ॲसिडची कमतरता जाणवते, मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होतो, गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम येतो, जंतुसंसर्ग होतो, किडनी यकृताचे आजार होतात. सतत चहा कॉफीचं अतिसेवन करणं, अपुरी आणि चुकीची आहार पद्धती. हिमोग्लोबिन कमी झाल्यावर शरीरावर होणारा परिणाम म्हणजे सतत थकवा, अशक्तपणा जाणवतो, थोडं काम केलं तर दमल्यासारखं होतं, दिवसभर सुस्ती राहते, अंगात ताकद न राहणे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पेशींना ऑक्सिजन भेटत नाही. त्याचप्रमाणे उठताना चक्कर येते, डोकं हलकं वाटतं, कधीकधी बेशुद्ध पडण्याचीही शक्यता असते. त्याचप्रमाणे श्वास घ्यायला त्रास होतो, चालताना किंवा जिने चढताना धाप लागते, हृदयावर जास्त ताण पडतो, हृदयावर गंभीर परिणाम होतात, हृदयाचे ठोके वाढतात, छातीत धडधड होते. दीर्घकाळ हिमोग्लोबिन कमी झालं तर हृदय फेल होण्याचा धोका वाढतो. त्वचा, ओठ, नख फिक्कट दिसतात, चेहरा पांढरा दिसतो, ओठांचा रंग गुलाबी राहत नाही, केस गळतात, केस कमजोर होतात. त्याचप्रमाणे केस कोरडे आणि निस्तेज होतात, टक्कल पडण्याची शक्यता जाणवते आणि मेंदूवरतीही परिणाम होतात, जसं की लक्ष न लागणं, स्मरणशक्ती कमी होणं, चिडचिड, नैराश्य, निर्णय घेण्यास अडचण निर्माण होणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, वारंवार सर्दी खोकला जाणवतो, संसर्ग लवकर होतो, जखमा उशिरा भरून येतात आणि महिलांवर मात्र विशेष परिणाम होतात, जसं की मासिक पाळी अनियमित होते, पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होतो, गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होतात, गर्भातील बाळाच्या वाढीवर परिणाम होतो, गर्भवती महिलांमध्येही धोके वाढतात, जसं की अकाली प्रसूती होते, बाळाचं वजन कमी होतं, आईला जास्त थकवा जाणवतो, रक्तस्राव होतो, पचनसंस्थेवरती परिणाम होतात, जसं की भूक न लागणं, मळमळ, जीभ दुखणं, तोंडात फोड येणं, शरीर खूप थंड वाटणं, हातपायही थंड वाटणं यासारखी लक्षणं मात्र नक्कीच त्या गर्भवती महिलेला दिसतात. यामध्ये विशेष म्हणजे थंडी खूप जाणवते. हिमोग्लोबिन खूपच कमी असेल तर काय धोका होतो? तर हिमोग्लोबिन 6 ते 7 पेक्षा कमी असेल तर बेशुद्ध पडण्याची शक्यता असते, हृदयविकाराचा धोका येतो आणि आपल्यावरती जीवघेणा असा परिणामही नक्कीच होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. जसं की सामान्यतः हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असावं तर पुरुषांमध्ये 13 ते 17च्या दरम्यान, महिलांमध्ये 12 ते 15च्या दरम्यान आणि गर्भवती महिलांमध्ये किमान 11च्या दरम्यान तरी हिमोग्लोबिन असावं. तेव्हा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये यासारख्या भाज्यांचा नक्कीच समावेश करा. तरीही हिमोग्लोबिन आपल्या शरीरातील वाढत नसेल तर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही योग्य ते उपचार घेऊ शकता.